गुरुंच्या विजयानिमित्त आलेल्या भाविकांनी वारकऱ्यांनी इंद्रायणी नदी पात्रामध्ये असलेल्या बोटिंगचा आनंद घेतला। त्यावेळी NDRF चे पथक इथे तैनात होते। भाविक कोणी नदीमध्ये आंघोळीसाठी गेले किंवा हातपाय धुण्यासाठी गेले आणि काही अपघात झाला तर त्यांना वाचवण्यासाठी ह्या बोटीही तयार असतात आणि NDRFचे जवानही तैनात असतात। सुमारे 4-5 लाख भाविक यावेळी देहूच्या परिसरामध्ये आलेले असून दुपारी बरोबर 12-12:30 दरम्यान झाड संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केली होती आणि इथं महाराजांच्या जीवनकार्यातील काही शिल्प बसवण्यात आलेले असून ते पाहण्यासाठी आणि त्याचे फोटोग्राफ्स घेण्यासाठी तसेच नांदुरकीच्या झाडाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्याबरोबर तिथं फोटो काढण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली दिसून येत होती आणि रांगा लावूनच भाविक दर्शन घेताना दिसत होते। आणि येथे मंदिराचा परिसर फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला होता आणि रात्रीचे नेत्रदीपक रोषणाई इथं उठावदार लक्ष वेधून घेत होती। आणि ह्या परिसरामध्ये पान फूल बुक्का तसेच प्रसाद आणि खेळणी खाद्यपदार्थ यांचीही मोठ्या प्रमाणामध्ये दुकाने थाटलेली दिसून येत होती। इथे काही रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले होते। संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। तसेच गाथा मंदिराच्या भागामध्ये पूर्ण देहू परिसर हा चैतन्यमय असा गर्दीने ओसंडून वाहत होता आणि पोलिसांना इथे कसरत करीतच ह्या गर्दीवरती नियंत्रण ठेवावे लागत होते। ठिकठिकाणी पोलिसांचे पोलिसांनी नाकेबंदी केली होती आणि त्यांनी टॉवर उभारले होते। तसेच भाविकांमध्ये शिरूनही पोलीस त्यांच्यावरती कोणाला काही त्रास होऊ नये किंवा गर्दी होऊ नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। मच्छिंद्र मांडेकर, मावळ साहित्यासाठी, देहू।